नमस्कार. ज्योतिष आणि रहस्यामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. एप्रिल महिना हा मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी एक्सपान्शन आणि अंतर्गत जबाबदारी यांचा समतोल साधणारा महिना आहे. या काळात आयुष्य तुम्हाला मोठे मोठे विचार करायला लावेल आणि त्याच वेळेला तुम्हाला वास्तवाचीही जाणीव करून देईल. तुमचा आर्थिक लाभ, तुमचं सामाजिक वर्तुळ म्हणजे सोशल सर्कल, तुमचं नेटवर्क, मोठी मोठी उद्दिष्टे आणि इच्छापूर्ती यांच्या संबंधित तुम्ही विचार करताना दिसताय. या काळात तुमच्या मनात खूप मोठी स्वप्न येणार आहेत. तुम्हाला तुमचा स्वतःचा प्रभाव वाढवावासा वाटेल. नवीन लोकांशी तुमचा संपर्क वाढेल. एखाद्या गटामध्ये तुम्ही नेतृत्व करावं अशी तुमची इच्छा निर्माण होईल. परंतु त्याचमुळे कधी कधी मित्रांमध्ये मतभेद किंवा अहंकारामुळे काही संघर्ष होण्याची शक्यता इथे दिसतीये. स्वतःचे मत ठामपणे मांडताना इतरांच्या भावना मात्र दुखावणार नाहीत याची तुम्ही काळजी घ्या. एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की यश आणि अपयश हे एकमेकांना समर्पक असतात. त्यामुळे तुम्ही जरी मोठी स्वप्न बघत असाल तरी त्यामध्ये समजा तुम्हाला अपयश आलं तरी त्यामुळे फ्रस्ट्रेट होण्याची मात्र अजिबात गरज नाहीये. आता तुमची इच्छा पूर्ण नाही झाली, सध्याला नाही झाली तरी परत पुढे होईल. त्याच्यामुळे निराश होण्याचं काहीच कारण नाहीये. या महिन्यात तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्वात अचानक सुधार झाल्याचं दिसेल. तुमच्या विचारांमध्ये एक प्रकारची परिपक्वता येईल, मॅच्युरिटी येईल आणि तुमचा आत्मविश्वास सुद्धा प्रचंड वाढणार आहे. लोक तुमच्याकडे सल्ला मागण्यासाठी येतील. नवीन शिकण्याची आणि शिकवण्याची प्रेरणा तुम्हाला मिळेल. हा काळ तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घेऊन येतोय हे मात्र नक्की. मात्र तो दृष्टिकोन योग्य दिशेने वापरणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. अन्यथा अति आत्मविश्वासामुळे सुद्धा काही निर्णय चुकू शकतात हे तुम्ही लक्षात घ्या. तुमच्या जॉब किंवा करिअरच्या दृष्टीने आपण जर बघितलं ना तर इथे असं दिसतंय की काही अधिक जबाबदाऱ्या तुमच्यावर दिल्या जाऊ शकतात. कामाचा ताण वाढल्यासारखा तुम्हाला वाटेल, पण हे दीर्घकालीन स्थैर्यासाठी आहे. इथे तुम्हाला परिस्थिती परिपक्व बनवतीये, मॅच्युअर बनवतीये. जीवनातील कठीण प्रसंग सहन केल्यानेच आत्मबल वाढतं हे तुम्हाला या महिन्यात शिकायचंय. या महिन्यात तुम्हाला असंही जाणवेल की तत्वज्ञान, धर्म, उच्च शिक्षण किंवा परदेशाशी संबंधित विषयांमध्ये अचानक तुम्हाला अट्रॅक्शन वाटायला लागेल, तुम्हाला रुची वाटायला लागेल. तुम्हाला तुमच्या श्रद्धांचा पुनर्विचार करावासा वाटू लागेल. तुमच्या गुरुजनांशी सुद्धा काही मतभेद निर्माण होण्याची शक्यता इथे दिसतीये. तुमचा दृष्टिकोन थोडासा बदलण्याची शक्यता आहे. या महिन्यात तुम्हाला तुमच्या संवादामध्ये म्हणजेच तुमच्या कम्युनिकेशन मध्ये थोडीशी अलिप्तता आलेली जाणवेल. तुमचं बोलणं थोडंसं तुटक तुटक होईल. म्हणजे कधी कधी बोलायचं असूनही तुम्हाला शब्दच सापडत नाहीयेत अशी परिस्थिती काही वेळेला तयार होईल. आपल्या भावंडांशी किंवा जवळच्या मित्रांशी सुद्धा थोडंसं अंतर निर्माण होण्याची शक्यता इथे दिसते. ही वेळ शांत राहून ऑब्झर्व करण्याची वेळ आहे. या वेळेला तुम्हाला असं लक्षात येईल की काही ऐशोआरामाच्या वस्तूंकडे तुम्ही अचानकपणे अट्रॅक्ट होताय आणि त्यासाठी तुमचा अनावश्यक खर्चही होतोय. थोडक्यात या महिन्यात तुम्ही स्वतःकडे जास्त लक्ष देणार आहात. स्वतःची एक नवीन पब्लिक इमेज तयार करण्याचा प्रयत्न तुम्ही करणार आहात. परंतु त्याच वेळेला आपल्या खर्चांकडे मात्र थोडंसं लक्ष द्या, त्यावर नियंत्रण ठेवा. एकंदर एप्रिल महिना हा मिथुन राशीसाठी एक्सपान्शन आणि शिस्त यांचा संगम असणारा महिना आहे. तुमच्या कामामध्ये वाढ करून तुम्हाला जबाबदारी शिकवणारा, तुम्हाला मॅच्युरिटी शिकवणारा हा महिना आहे. बाहेरील लाभांची संधी सुद्धा तुमच्याकडे असेल, परंतु आपल्या अंतर्मनातलं स्थैर्य, बॅलन्स टिकवणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलंय की चित्त जेथे स्थिर तेथे परमेश्वर. म्हणजेच मन जर तुम्ही स्थिर ठेवलत ना तरच खरी प्रगती होते. या महिन्याचा तुमच्यासाठी स्पिरिच्युअल लेसन असा आहे, म्हणजेच कर्माचा धडा असा आहे की स्वप्न मोठी जरूर बघा, परंतु आपले पाय कायम जमिनीवर ठेवा. आपल्या स्वभावातला नम्रपणा मात्र अजिबात सोडू नका. सजगतेने वागलात तर हा काळ तुमच्या व्यक्तिमत्वाला एक नवी उंची देऊ शकतो. श्री स्वामी समर्थ.